पूर्ण महाराष्ट्रापुढे एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातो, किती खातो, कसं काम करतो याचा मी आज सगळेच्या सगळे पुरावे देणार आहे। पूर्णच्या पूर्ण पुराव्यानिशी सगळे देणार आहे। मी जे बोलतेय प्रत्येक गोष्ट डॉक्युमेंट्स सकट बोलतेय। मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगमुळे अडचणीत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी पुढील काही दिवस आव्हानात्मक असणार आहेत। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कृषी मंत्री असताना जवळपास 245 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे। धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांचे पैसे खाल्ल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला। मी जे आरोप केले ते पुराव्यानिशी मी सगळं देणार असल्याचेही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे। राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादन शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी सरकारने योजना सुरू केली होती। या योजनेतील नियमांना धाब्यावर बसवून धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असताना कोट्यावधीचा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे। या योजनेत काही वस्तू खरेदी करायच्या आणि शेतकऱ्यांना द्यायच्या यासाठी MAIDCला या योजनेत सहभाग करण्यात आलं। यासाठी 12 मार्च 2024 आणि 15 मार्च 2024 असे 2 GR काढण्यात आले। या योजनेअंतर्गत कापूस गोळा करण्याच्या बॅग, नॅनो युरिया, नॅनो DOB, फवारणी पंप अशा वस्तूची खरेदी करण्यात आली। मात्र या वस्तूची खरेदी बाजारभावापेक्षा महाग करण्यात आली। यामुळे कमी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आला। ज्या वस्तू महाग खरेदी करण्यात आली ते या प्रकारे आहे। 92 रुपयाला नॅनो युरियाची बाटली मिळते, ती 220 रुपयांना घेण्यात आली। दुपटीपेक्षा जास्त किमतीची ही बाटली घेतली। नॅनो युरिया, नॅनो DOB यात जवळपास 88 कोटी रुपयाचा घोटाळा झाला। 557 रुपयाची बॅग 1200 रुपयांना घेतली। 2400 रुपयांचा फवारणी पंप 3500 रुपयांना खरेदी केला। यासाठी टेंडरची प्रक्रिया न करता कच्चा माल विकत घेण्यासाठी पैसे देण्यात आले। जवळपास 250 कोटीचा हा घोटाळा असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे। तर हे होती मित्रांनो समाजसेवी अंजली दमानिया यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दलची माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।